तर इथे बघू शकता मी 1 वाटी पोहे घेतलेत आणि 1 वाटी रवा, तसंच 1 छोटी वाटी दही घेतलंय मी, म्हणजे 3 वाट्या मी इथं सेम प्रमाणात घेतलेत। तर आता आपण हे सगळं वाटून घेऊया। 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि 1 वाटी दही आपण हे मस्तपैकी वाटून घेऊया। तर ह्याच्यात थोडंफार मी पाणी टाकून हे मस्तपैकी आपण वाटून घेऊया, एकदम बारीक असे करून घेऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे। हे मस्तपैकी वाटून घेतलेलं आहे मी। तर बघू शकता मस्तपैकी असं आपलं हे वाटून झालेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्याला थोडंफार लागलं होतं, त्याच्यातच मी पाणी टाकून ते त्या पिठामध्ये टाकून घेत आहे। तर हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया। तसंच आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि थोडासा सोडा मी इथं घेतलाय, तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेते आणि हे आपण 15 मिनिटांसाठी मस्तपैकी झाकून ठेवूया। तसंच एका साईडला इथे मी चटणी करून घेते। त्याच्यासाठी मी इथं खोबऱ्याची चटणी नाही करत आहे, टोमॅटोची कांद्याची करते आहे। तसंच इथं मी अद्रक, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा घेतलाय। तर आता हे सगळं मी तेलामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल टाकले आणि त्याच्यामध्येच आपण जे अद्रक, लसूण, कांदा घेतला होता आणि मिरची, टोमॅटो हे सगळं टाकून आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। तसंच त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर परतून होईल, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। तसंच 2 लाल मिरच्या घेतल्यात मी बेडगी, त्यासुद्धा टाकून ह्याच्यामध्ये मी परतून घेते। तर बघू शकता 2 मिनिटांनंतर आपला हे वाटण मस्तपैकी परतून झालेलं आहे। तर आता आपण हे थंड करून वाटून घेऊया। बघू शकता हे थंड झालेलं आहे आणि मी हे मस्तपैकी बारीक असं वाटून घेते। तर बारीक असं हे वाटून मस्तपैकी मी घेतलंय। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तसंच आपल्याला जसं पाहिजे, जास्त घट्ट किंवा थोडंसं पातळ, त्या प्रमाणानुसार मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे। आणि आता आपल्याला ह्या चटणीला तडका द्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथं तडक्याच्या भांड्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेते। तेल टाकून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे आणि तसंच थोडेसे जिरे ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि कढीपत्ता। तर कढीपत्ता, जिरे, मोहरी ह्याचा मी इथे तडका केलेला आहे। तर बघू शकता मस्त असा हा तडका झालेला आहे आणि आता आपण हे गरम गरमच चटणीवरती टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्तपैकी मी ही चटणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण एकदम मिक्स करून एकजीव करून घेऊया। थोडंसं पाणी टाकले मी। तर इथं आपली चटणी सुद्धा तयार आहे। चटणी आपण झाकून एका साईडला ठेवूया आणि आता आपण आपल्या डोश्याचं पीठ बघूया। तर बघू शकता रवा असं फुगलेला आहे। रवा आणि पोह्यामुळे हे पीठ परत घट्ट झालं। आता याच्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घेते। मस्तपैकी आपलं पीठ फुगून झालेलं आहे आणि डोश्याचं पीठ सुद्धा मस्तपैकी तयार आहे। तर इथे मी डोसे करायला घेते। तर बघू शकता व्हिडिओमध्ये की रव्याचे डोसे कसे होतात ते। बघू शकता मस्तपैकी आपला डोसा झालेला आहे आणि आता आपण हा डोसा पलटून घेऊया। तर बघू शकता मस्तपैकी आपला हा रवा डोसा झालेला आहे। तशाच प्रमाणे आता मी सगळे डोसे करून घेते।
शकता आपले सगळे डोसे झालेले आहेत. मी तर डोसे सगळे करून दाखवलेत तुम्हाला आणि बघू शकता माझी चटणी आणि रवा डोसा तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. झटपट असा होणारा नाश्ता आहे, जास्त वेळ लागत नाही आणि एकदम टेस्टी असा होतो. तर हा रवा डोसा तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा.